समाजातील उपेक्षितांना माणूस म्हणून जीवन जगण्याची संधी मिळावी या उद्देशाने सामाजिक क्रांतीचे अग्रदूत या व्यवस्थेविरुद्ध अजीवन संघर्ष करून मुक्तीचा महामंत्र देणारे रंजल्या गांजल्यांच्या जीवनावर मायेची फुंकर घालणारे प्रकांड पंडित, ज्यांनी विद्येचा अर्थ स्पष्ट करून सांगितला की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असा मंत्र देणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर स्त्रियांना अभिमान आणि स्वाभिमान, स्वतःच्या अंगावर दगडगोटे शेण खाऊन स्त्रियांना अभिमान आणि स्वाभिमान शिकवणाऱ्या सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर आज ज्या महान अशा दूरदृष्टी नेत्याची महाराजांची जयंती साजरी करत आहोत, ती जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एक वेळ मला विसरलं तरी चालेल, परंतु या माझ्या राजाची जयंती ही दिवाळीसारखी साजरी झाली पाहिजे बरं. परंतु आज मन हे वैषम्यासारखं वाटतं, कारण शाहू महाराजांचा आज बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी होत असतात, परंतु काही ठिकाणी होत नाहीत. ही फार शोकांतिका वाटते. यासाठी शाहू महाराजांचं कार्य हे वाचल्यानंतर कळतं. शाहू महाराज अतिशय म्हणजे शोषित, पीडित, वंचित, दुर्बल घटकांना महार, मांग, ढोर, चांबार, साळी, कोळी, माळी या पूर्ण घटकांना शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी स्वतःच आयुष्य समाजाला अर्पण करणारं व्यक्तिमत्व ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज. त्यांची आज जयंती आहे आणि त्यांच्या कार्याला, त्यांच्या विचाराला, त्यांची जी दूरदृष्टी होती की शिक्षण हेच माणसाचं समाज परिवर्तन करण्याचं आणि व्यक्तीमध्ये विकास घडवण्याचं जर माध्यम कोणतं असेल तर ते म्हणजे शिक्षण आहे, आणि शिक्षणाशिवाय माणसाचा विकास होऊ शकत नाही हे शाहू महाराजांनी ओळखलं होतं. कारण शाहू महाराजांनी एक दृष्टांत थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. शाहू महाराजांची आणि सांगलीचे गणपतराव अभ्यंकर नावाची व्यक्ती यांच्यामध्ये थोडासा शाब्दिक वाद झाला. तो वाद असा होता की गणपतराव अभ्यंकर नावाचा जो व्यक्ती आहे, तर तो व्यक्ती शाहू महाराजांना म्हणतोय की महाराज, तुम्ही जे आरक्षण देताय ना, ते आरक्षण देऊन फार चुकी करताय, कारण समाजामध्ये द्वेष, समाजामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये भांडणं होतील, यासाठी हे आरक्षण बरोबर नाही बरं. परंतु शाहू महाराज काय म्हणले? शाहू महाराजांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीचा दृष्टांत त्यांनी अधोरेखित केला पुस्तकामध्ये, आपल्या पुढ्यामध्ये मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. शाहू महाराज एका आपल्या घरातील एका काम करणाऱ्या व्यक्तीला म्हणाले, बाबा, आपल्या जे तबेल्यामध्ये जे घोडे आहेत ना म्हणले, ते घोडे हे चण्याचे समोर एक चण्याचा ढीक टाक म्हणले, चणे खाणारा, आणि त्या चण्याच्या दाण्यावर ते घोडे जे आहेत तबेल्यातले ते सगळे सोड म्हणले, त्या गणपतराव अभ्यंकरांना जरा पाहू दे. आणि त्या नौकराने ते घोडे सगळे सोडले आणि दनाना पळत काय केले, घोडे त्या चण्याच्या दाण्यावर आले. परंतु जे सशक्त होते, जे धष्टपुष्ट होते, त्यांनी ते चणे फस्त केले, आणि जे दुबळे होते, जे म्हातारे होते, जे शिंगरे होते, जे लहान होते, ते तसेच पाठीमागे राहिले. याच्यामधून गणपतराव अभ्यंकरांना शाहू महाराज म्हणले, ह्याच्यातून तुला काय निष्पन्न दिसलं? तर गणपतराव अभ्यंकर सुद्धा आश्चर्यचकित होऊन म्हणाले की खरोखर महाराज, धन्य तुमची विचारसृष्टी, धन्य तुमची विचारदृष्टी. म्हणून जर ह्या समाजाला जर पुढे न्यायचं असेल, या दुर्बल घटकाला पुढे न्यायचं असेल, तर आरक्षण फार महत्वाचं आहे बरं. म्हणून आरक्षण देणारे आणि सर्वांना समानतेचा अधिकार प्राप्त करणारे पहिले जर जन कोण असतील तर ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला, यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक अशा शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, ही जयंती शाहू महाराज एक वेळ मला विसरलं तरी चालेल, परंतु शाहू महाराजांना कदापि विसरू नका. त्यांची जयंती ही दिवाळीसारखी साजरी झाली पाहिजे. परंतु आज वैषम्य वाटतं, दुःख वाटतं त्यांचे विचार पेरण्यासाठी. कारण का? तर पुतळ्याकडे जाणाऱ्या माणसांची, मेंढ्यांची गर्दी जास्त वाढलेली आहे, परंतु ज्यावेळेस यांच्या कार्याकडे, पुस्तकाकडे जाणारे जातील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती माणसं दिसतील बरे. धन्यवाद मित्रांनो. आज तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना ठिकाणी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.